सरळ सांगितलंय चल तुझं मत घेऊन मी काही निवडून नाही आलो. तो बिनविरोध आला ना. कसा लागता एवढे तुम्हाला पैसे फसवताय तुम्ही. तुमचा भ्रष्टाचार एवढा आहे. एका एका कामामध्ये टक्केवाऱ्या तुमच्या एवढ्या आहेत. तुम्हीच बोलला होता शेतकऱ्यांची कर्जमाफी. तुम्हीच बोलला होता. कुठला काढला जुर्माना शोधून. मी शोधत होतो की तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही किती 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 योजना बंद केल्यात त्या सगळ्या मी शोधत होतो. निवडणुकी करता फक्त योजना कशा चालू केल्यात. झुणका भाकर केंद्र असेल काय 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 भरपूर ती योजना असेल त्या सगळ्या योजना तुम्ही कशा बंद केल्यात. घ्या तुम्ही त्यावेळेला उद्धव साहेबांना सांगत होतात की तुम्ही स्थगिती सरकार म्हणजे त्या सरकारमध्ये तुम्ही पण होतात. कमीत कमी तेवढं तरी टाळायचं असतं. ते पण तुम्ही टाळत नाही. पण ठीक आहे काय काय बंद केलं तुम्ही. निवडणुकीच्या पूर्वी लोकांची मतं मिळवण्याकरता तुम्ही सगळं पदरात पाडून घेतलं आणि निवडणूक संपल्यानंतर काय गेलात. कुठे गेला आनंदाचा शिदा. त्याच्यानंतर काय गणपती आला नाही, दसरा आला नाही, दिवाळी आली नाही. कुठे गेला आनंदाचा शिदा मामा. आनंदाचा शिदा वाटत होते त्यावेळेला स्वतःचे स्टिकर बिकर लावून. स्वच्छता मॉनिटर कुठे गेले. लाडक्या भावाला अप्रेंटिसशिपचा तुम्ही कोर्स देणार होता कुठं झाला. कोर्स का बंद झाला. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना का बंद झाली. 1 रुपयात पीक विमा योजना का बंद झाली. एक राज्य एक गणवेश कुठे गेला. तो गणवेश कुठे गेलाय. कुठं अडकलाय. कुठं दीपक केसरकरांच्याकडं कुठं अडकलाय. तो कुठं आहे तो बघायला हवाय. योजना दूत तुम्ही योजना दूत तयार केलेत. ती योजना कुठे गेली. नमो कामगार कल्याण योजना बंद करून टाकलीत. नमो नमो करून मोदी साहेबांच्या नावाचा उपयोग फक्त मतं मिळवण्याकरता केलीत. आता ती बाजूला टाकलेत मोदी साहेबांना. नमो शेततळे अभियान योजना कुठे गेली ती योजना. नमो शेततळे योजना. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना. नमो का नको आता काय म्हणायची वेळ आली. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना. नमो ग्राम सचिवालय योजना. नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना. नमो दिव्यांग शक्ती योजना. नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना कुठे आहेत. मला वाटलं दादा काय मला थांबवतात की काय. नाही या नको हे कुठे गेल्या ह्या योजना. या सगळ्या निवडणुकी करता लोकांच्या समोर फंडे आणलेत. लोकांच्या भावनेनं हात घातलं. महिलांना सांगितलं 2100 रुपये देईन. अध्यक्ष महोदय मी जबाबदारीनं सांगतो आज राज्याच्या डोकीवर 9,32,000 कोटी रुपये कर्ज आहे. किती आहे. तुम्ही सगळे लबाड आहात. तुम्ही आमच्या बहिणींच्या नावाने खापर बोडताय. बाकीच्यांची काय मतं असतील मला माहित नाही. पण माझं पहिल्या दिवसापासूनचं ठाम मत आहे की हा डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय ह्या आमच्या लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. आठवण करा आज कैलासवासी दादा इथं हजर नाहीत. निवडणुकीच्या पूर्वी सप्लिमेंटरी बजेटमध्ये आपण 46,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती. 46,000 कोटी रुपयाची सरकारने तरतूद केली होती. आज 46,000 कोटी रुपये तुम्हाला लागत नाहीयेत. 32 की 33,000 कोटी रुपये फक्त लागतायत. 2,53,00,000 महिलांना 1,500 रुपयाप्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकलेत. कुणी न मागता जबरदस्तीने टाकलेत. आज त्यातला आकडा थोडाफार मागं पुढे होत असेल राजे. पण 57,00,000 महिलांना तुम्ही वेगवेगळी कारणं सांगून कमी केलं. 57,00,000 महिलांना तुम्ही त्या योजनेपासून आता बाजूला केलं. कसा वाढतो आकडा तुमचा. 46,000 कोटी रुपये 2,53,00,000 महिलांकरता लागत होते. आज 57,00,000 महिला कमी झाल्या. कसा लागतात एवढे तुम्हाला पैसे फसवताय तुम्ही. तुमचा भ्रष्टाचार एवढा आहे. एका एका कामामध्ये टक्केवाऱ्या तुमच्या एवढ्या आहेत. काय झालं घोडबंदरच्या रस्त्याचं. सुप्रीम कोर्टाने तुमच्या कानपडात मारली. 6,200 कोटी रुपयाचं टेंडर तुम्ही काढलं. सुप्रीम कोर्टापर्यंत विषय गेला. डिटेल्स मी सांगत नाही. आणि तोच रस्ता 6,200 कोटी रुपयाचा रस्ता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी त्याचं इस्टिमेट वगैरे केलं. त्यावेळेला 3,000 कोटी रुपयाचा रस्ता झाला. ते एका योजनेमध्ये 3,200 कोटी रुपये तुम्ही भ्रष्टाचार केला. एका योजनेमध्ये अशा 1,760 योजना तुम्ही त्या ठिकाणी केल्यात. अनेक प्रकारची टेंडर्स ही आता फक्त मंत्रालयातून निघतायत. माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच कोणावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. मी धोरणावर बोलतो, मी योजनेवर बोलतो. पण आता तुम्ही त्या आमच्या बहिणींच्या नावाने खापर फोडत असाल तर आमच्यासारख्याला बोलावं लागणार आहे.
अजिबात या लाडक्या बहिणींमुळे तुमचं सरकार अडचणीत नाही. तुम्हाला हळूहळू या बहिणींमुळे सरकार अडचणीत आहे. बहिणींमुळे सरकार त्या ठिकाणी कर्जबाजारी झाले म्हणून तुम्हाला योजना बंद करायची आहे. नाही, आजच्या दिवशी तर मी सांगेन, तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी बोलला होतात 1500च्या ऐवजी 2100 देईन. उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजून तो प्रिंट झालेला नाही. अर्थसंकल्प तो कधी होतो तुम्हाला चांगला माहिती आहे. अजून झालेला नाही मामा. अरे कसा होईल मला माहिती नाही तो कधी होतो तो. आणि म्हणून आता 2100 रुपये द्या. 2100 रुपये. तुम्हीच बोलला होतात शेतकऱ्यांची कर्जमाफी. तुम्हीच बोलला होतात. कुठला काढला जून महिना शोधून? जून महिन्याला कुठला मुहूर्त येणार आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही वाटेल त्या परीने दोष द्या. माझं काही म्हणायचं नाही मला. परंतु कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या काम केलेल्या माणसानं शेवटी तुम्हाला त्याची जाणीव नसली किंवा आठवण राहिली नसली तरी महाराष्ट्राच्या ते मनामध्ये आहे. पण 2 लाख रुपयाचं कर्जमाफी होतात तुम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये. 2 लाख रुपयाची कर्जमाफी. त्याच्या अगोदर कर्जमाफी होत होती तेव्हा 73 प्रकारचे दाखले लागत होते. 73 प्रकारचे दाखले लागत होते. पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये एका ऑर्डरवर 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका क्षणात शेतकऱ्यांची झाली. कोणाचीही कुठल्याही प्रकारची तक्रार आली नाही आणि भ्रष्टाचाराची पण तक्रार आली नाही. त्यांनी प्रोत्साहनपर योजना, जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात, आपण ज्यांना भरणं शक्य नाही त्यांना मदत करतो, पण जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा कर्ज भरण्याकरता उद्युक्त केलं पाहिजे. म्हणून 50,000 रुपयाची योजना त्याच वेळेला जाहीर झाली. काढून बघा बजेटचं पुस्तक. सरकार पडलं त्याच वेळेला 6,000 कोटी रुपयाची तरतूद त्या बजेटमध्ये तयार झालेली होती. त्या बजेटमध्ये झाली होती. म्हणून या राज्यपाल महोदयांच्या भाषणातून तुम्ही लोकांना फसवण्याचे जे काही उद्योग केले ते जरा बंद करा. पण मी तुम्हाला आता सांगतो की तुम्हाला आता भविष्यात हे फसवण्याची गरजच नाही. राज्यपालांचं भाषण चांगलं ठेवण्याची गरजच नाही. आता तुम्ही नवीनच फंडा काढला होता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीचं उदाहरण उद्याच्या उत्तराच्या भाषणामध्ये या ठिकाणी दिलं जाईल आणि आम्हाला ऐकवलं जाईल. हे आम्हाला माहिती आहे. काय तुमची समाजामध्ये पद राहिले, काय तुमच्या पक्षाचं महत्व राहिलंय, काय तुम्हाला कोणी निवडून दिलं, कोणी आम्हाला निवडून दिलं नाही. नगरपालिकेमध्ये मी 1 मिनिटात अटकतो फक्त काय ते नाही मी ऑनलाईन राहत नाही. मी राहिलो तर बरेच मुद्दे आहेत पण नको आता ऑनलाईन नको. मी आता संपवतो. आणि म्हणून तुम्हाला मतं कोणी दिला नाही. नगरपालिकेला, नगरपंचायतीला, महानगरपालिकेला, जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला कुणी मतं दिला नाही म्हणून मी जोरजोरानं सांगाल. मामा आतला आवाज जरा विचारा. इतके वर्ष तुम्ही आम्ही सगळेच राजकारणामध्ये आहोत. अरे काय हे मतामागं पैसे तुम्ही वाटप चालवलं, हे काय चालवलं आहे? काय पर मतामागं तुम्ही वाटप काय चालवता? काय चाललंय? ह्याचं बुमरँग होणार आहे. आम्ही काँग्रेसला शिव्या देत होतो त्या काळात. भाजप आणि शिवसेना आम्ही एकत्र होतो. पर मताला पैसे. आता तर त्याच्या पुढचा फंडा. ईव्हीएम संपलं. मतचोरी, मतदारातली कमी जास्त करणं हा विषय संपला. आता मताला पैसे वाटणं संपलं. आता तुम्ही समोरचा उभा राहिलेला उमेदवारच मागे घ्यायला लावता, बिनविरोध करता. अरे करताय काय या लोकशाहीचं? त्या मताला काय किंमत राहणार आहे की नाही? जर मतदानानं जर एखादा सदस्य निवडून आला नाही तर त्याच्या भागातला जो कोणी मतदार असेल किंवा नागरिक असेल तो त्याच्या दरवाज्यात कुठल्या तोंडानं जाणार? त्याला कुठल्या तोंडानं जा विचारणार की माझं तू काम केलंच नाही, मी तुला निवडून दिलाय, माझं मत दिलंय, माझ्या गावाचं काम केलंच नाही. तो सरळ सांगितलंय चल तुझं मत घेऊन मी काही निवडून नाही आलो. तो बिनविरोध आला ना. 1952 साली देशाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 2026 पर्यंत फक्त 52 लोक बिनविरोध निवडून आले. पण एकट्या परवाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही 68 लोकांना बिनविरोध निवडून आणलं. अरे संविधान तुम्हाला काय मान्य आहे की नाही? घटना तुम्हाला काय मान्य आहे की नाही? लोकशाही तुम्हाला काय मान्य आहे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे राष्ट्रपती असतील नाही तर माननीय पंतप्रधान महोदय असतील, हे मतदान केंद्रावर जेव्हा जातात तेव्हा त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि माझ्यासारखा तुमच्यासारखा सामान्य माणूस जेव्हा मतदान केंद्रावर जातो त्याला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. एवढं त्या मताचं मोल आणि महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 74 वर्षापूर्वी ठरवून ठेवलेलं आहे. कुठल्या दिशेनं आम्ही राज्य घेऊन जातोय, कुठल्या दिशेनं आम्ही या ठिकाणी आमचा देश घेऊन जातोय. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की शेवटी हा लोकशाहीचं पावित्र्य जपा. शेवटी लोकमताचा आदर करा.
तो सत्ताधारी आहे की विरोधी आहे, ते संख्येनं जास्त आहेत की मोठे आहेत, याचा विचार न करता लोकशाहीला विरोधक पण पाहिजे आणि सत्ताधारी पाहिजे, तरच ही लोकशाही सन्मान मार्गाने चालेल, योग्य दिशेने चालेल. न पेक्षा एक चाक काढून ठेवलं तर नक्की दुसरं चाक हे तिरकत चालणार आहे, ते सरळ कधी जाणार नाहीये. आणि म्हणून आम्ही संख्येनं कमी आहोत, म्हणून आमची टिंगलटवाळी करण्यापेक्षा आमचा योग्य तो मान सन्मान राखा. आम्हाला लोकांनी निवडून दिलंय, आम्हाला तुम्ही एकही पैसा विकासाला देत नाही, याचा अर्थ तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आमची जिरवताय. आमची काहीही जिरत नाही. नियतीच्या मनामध्ये असेल ते घडेल, पण तुम्ही त्या भागाचंच वाटोळं लावताय, त्या भागातल्या जनतेबरोबर तुम्ही अन्याय करताय, तो करू नका एवढीच विनंती करतो. राज्यपाल महोदयांच्या भाषणाला विरोध का केला ते सगळे मुद्दे सांगितलेत. इथं अनेक मुद्दे या ठिकाणी सांगण्यासारखे आहेत. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेचं किती वाटोळं लागलंय, किती बेरोजगार झालाय, त्या संदर्भात सुद्धा मला बोलायचं होतं, पण मी ते आता न बोलता, मला आपण खूप वेळ दिला अध्यक्ष महोदय, आणि सभागृहाने सुद्धा मी जे जे बोललो ते पिन ड्रॉप सायलेंट ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि राज्यपालांच्या या भाषणाचा विरोध करतो. राज्यपालांना तुम्ही सगळं खोटं बोलायला लावलं म्हणून तुमचा निषेध करतो आणि तुमच्या नादाला लागून राज्यपाल खोटे बोलले म्हणून त्यांच्याबद्दल खेद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.